संतोष देशमुखांची किती अमानुषपणे हत्या झाली या महाराष्ट्रात आणि अजून त्यावर काही होत नाहीये. तर ते आम्ही एक सामान्य म्हणजे नागरिक बीडची परिस्थिती तुम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजक म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. हो, कारण काय झालंय, आज अजूनही त्यातला एक अजूनही हत्यारा भेटलेला नाहीये आणि त्याच्यावर फायनल काय सरकार देत नाहीये. मुंडे काय राजीनामा द्यायला मागत नाहीयेत, काय त्यांना नैतिकता राहिलेली नाहीये. त्यामुळे आम्ही आजचं उद्घाटन करतानाच एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून आम्ही ओपनिंग करताना संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशी म्हणून अंबादास साहेब व्यंगचित्रकार तुम्ही आम्हाला सांगा की याच्यामध्ये नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चित्र आपल्याला पाहायला मिळते गँग्स ऑफ परळी. याच्यामध्ये नक्की तुम्ही काय काय दाखवता? एक सामान्य माणसाला काय दिसतंय, या खुनामागं नक्की कोण कोण चेहरे आहेत, तर ते मी यातनं दाखवायचा प्रयत्न केलाय. ते यात दिसतील तुम्हाला ते कोण आहेत. म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न करताय. हा, तोच आहे प्रयत्न, तर तोच आहे. दुसऱ्या बाजूला हे एक व्यंगचित्र आहे. याच्यामध्ये नक्की काय सांगितलंय तुम्ही या व्यंगचित्राच्या माध्यमातून? आता आका आका हे नाव खूप गेले 2 महिने ट्रेंडिंग आहे. नक्की आका कोण आहे, तर ते मी पण दाखवायचा प्रयत्न केला की तोही विचारतो आका, जो हुक्म मेरे आका. ओके. आणि तुम्ही सुरेश दसांचं व्यंगचित्र जे काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सुरेश दसांचं हे व्यंगचित्र काढलंय, त्याच्यामध्ये नक्की हे चित्र काय सांगतंय? हे आका खरं सत्ताधारीच आहेत, पण ते ऐकत नाहीत कोणाला. सत्ताधारी असून ते व्यक्त होत आहेत अगदी अगदी बिनधास्तपणे. तर त्या ह्यानीच मी दाखवले. आणि हल्ली एक पिक्चर आलाय पुष्पा, तोही म्हणतो मी झुकेगा नाही किसके सामने. म्हणजे सुरेश दस तशी भूमिका निभावत तशी